नांदेड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार श्री माननीय आनंदराव पाटील बोंढारकर तिडके यांचं स्वागत करण्यासाठी मी सर्व मान्यवरांना तसेच आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय गिरीश जाधव साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी आमदार साहेबांचं स्वागत करायचं आहे। सर्वसामान्यांचा नेता पंचकृषीमध्ये नावलौकिक असणारे आमचे लाडके लोकप्रिय आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांचा आज नागरी सत्कार शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स पासदगाव नांदेड येथे होत आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून सन्माननीय आमदार साहेबांचं स्वागत करायचं आहे। यानंतर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आमचे मित्र सचिन कसबे सरांचं स्वागत करण्यासाठी सन्माननीय गिरीश जाधव साहेबांना अशी विनंती करतो की त्याने कसबे साहेबांचं स्वागत करावं। यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे निष्ठावंत शिवसैनिक श्याम पाटील वानखेडे यांचं स्वागत करण्यासाठी मी भुके सरांना विनंती करतो की त्यांनी श्याम पाटील वानखेडे यांचं स्वागत करावं। सन्माननीय फेरुख शेख यांनी व्यासपीठावर यावं। फेरुख शेख यांचा आज वाढदिवस आहे आणि यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी फेरुख शेख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर। नांदेड विधानसभा मतदारसंघाचे फेरुख शेख यांचं LED आहे, त्यांनी उत्कृष्टरित्या सेवा दिलेली आहे, त्याबद्दल सर्व आमच्या शाकुंतलच्या परिवाराच्या तर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आदरणीय आमदार साहेबांना अशी विनंती करतो की आमच्या लाडक्या विद्यार्थ्यांना आपण शुभेच्छा द्याव्यात। आज या ठिकाणी शकुंतला स्कूलच्या माध्यमातून हा जो सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता आणि विशेष म्हणजे गिरीशराव जे काही काम करतात त्याच्यामध्ये वेगळीच एक स्किल असते आणि त्या अनुषंगाने मी आज पाहतोय आणि मुख्यमंत्री माझी शाळेमध्ये पहिला नंबर त्यांचा आला आहे। खरं तुमचं मी अभिनंदन आणि कौतुक करतो गिरीशरावजी। अतिशय उत्कृष्ट अशी आपण या ठिकाणी शाळा चालवताय। मी रस्त्याना येताना सचिन भाऊ म्हणाले की बाबा इथं कॉम्प्रोमाइज काहीच नाही, जे मुलगा हुशार आहे त्याला या ठिकाणी ॲडमिशन मिळते आणि असंच असलं पाहिजे, कारण तर त्यानं शाळेची उंची वाढते आणि मुलांचं सुद्धा या ठिकाणी भविष्य घडते। गिरीशराव तुम्हाला मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो। अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला। यामध्ये मुलांना त्यांच्या जीवनामध्ये जोश भरण्यासाठी मुलांनी काहीतरी केलं पाहिजे, त्यांची कला त्यांना दाखवता आली पाहिजे, यासाठी हा सांस्कृतिक कार्यक्रम आपण आयोजित करतो। त्याबद्दल तुमचं मनापासून मी स्वागत करतो आणि सर्व या
सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ज्या मुलांनी भाग घेतला त्या सर्व मुलांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि समोर त्यांचे पाल्य आईवडील आलेले आहेत, त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. सर्व मान्यवरांना आपल्या समोर बसण्यासाठी मी विनंती करतो.